भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कळवा पोलीस ठाण्याला भेट देऊन अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली। राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात भोंग्यांचा मुद्दा तापताना दिसतोय। भोंगे मुक्त ठाणे अभियानाच्या अंतर्गत सोमय्या सध्या ठाण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला भेट देत आहेत। याच मोहिमेअंतर्गत त्यांनी आज कळवा आणि मुंब्रा पोलीस उपायुक्तांची भेट घेतली। कळवा परिसरातील 14 अनधिकृत मशिदींवर भोंगे असून त्यांची काढणी प्रक्रिया सुरू आहे, तर परिसरात 122 ठिकाणी अनधिकृत भोंगे असल्याची माहिती सोमय्यांनी दिली। मुंब्रामधून थोडे पॉलिटिकल आवाज जरा जास्त गोंगाट येत असतो, म्हणून मी मुद्दामून ठरवून आज मुंब्रा आणि कळवा याच्या असिस्टंट कमिशनरची भेट घेतली, पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली। कळवा येथे 14 मशिदीवर अनधिकृत भोंगे होते, ते काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे।